तर राज्यातील धार्मिक स्थळी भाविक मोठ्या आस्थेनं दर्शनासाठी येत असतात. मात्र अनेकदा प्रसाद, हार, फुलं खरेदी करताना त्यांची आर्थिक लूट होण्याचे प्रकार देखील समोर आले. मात्र आता साईंच्या शिर्डीमध्ये एक नवीन प्रयोग पार पडतोय. शिर्डीतील व्यावसायिकांसाठी हार, प्रसाद, फूल आणि शाल यासह अनेक वस्तूंसाठी एक दरपत्रक तयार करण्यात आलंय. 15 जुलैपर्यंत व्यावसायिकांनी दरपत्रक दुकानासमोर लावण्याची नोटीसच शिर्डी नगरपालिकेनं काढली आहे आणि राज्यातील हा पहिलाच प्रयोग राज्यासाठी पथदर्शी ठरेल अशी चर्चा सुरू आहे. शिर्डीतील व्यावसायिकांनी सुद्धा या प्रयोगाचं स्वागत केलं. आम्ही हे रेट ठरवताना पूर्णतः व्यावसायिक असतील, लोकांच्या सूचना हरकती असेल असं इन्क्लुझिव्ह आम्ही सर्वसमावेशक असं ते धोरण ठरवलं आणि नागरिकांच्या सूचना हरकती अंती काही रेट आम्ही वस्तूंचे ते फायनल केलेले आहेत. आणि हे जे रेट आहेत त्या आम्ही व्यावसायिकांना नोटीस दिलेले आहेत की हे जे रेट आहेत हे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी लावणं बंधनकारक राहील. प्रशासनानं वारंवार शिर्डी साई भक्तांची होणारी लूट थांबण्यासाठी उचललेलं पाऊल हे सकारात्मक दृष्ट्या चांगलंच आहे. याच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याचं काही कारण नाही. लो क्वालिटीचा माल आपण स्वतः खात नाही आणि तो दुसऱ्याला खाऊ घालायचं हे योग्य नाही. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचाच माल विकला गेला पाहिजे आणि त्याचे रेट सुद्धा हे काही प्रमाणात योग्यच आहे. फक्त पेढा आणि मनुका हे दोन विषय सोडले तर बाकी सर्व रेट सुद्धा योग्य आहे. आज जी भक्तांची फसवणूक होते, जे पॅकेट घरात बसतं 5 रुपयाला, काही लोक 50 रुपयाला विकतात. त्याच्यात भक्त फसवलं होतं. 500 रुपयाला ताट, 1000 रुपयाला ताट. या सर्व शिर्डीचं जे बदनाम होतं, बदनाम होऊ नये यासाठी जे नगर प्रशासनानं पाऊल उचललंय ते अतिशय योग्य आहे.